नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी संपण्याच्या पूर्वसंध्येला प्रभाग 15 मध्ये पुन्हा एकदा आमदार देवयानी फरांदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे। प्रभाग 15 मधून भाजपने मिलिंद मधुकर भालेराव, अर्चना चंद्रकांत थोरात आणि सचिन रमेश मराठे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून चौक सभेच्या माध्यमातून आमदार देवयानी फरांदे यांची तोफ भाभानगर येथे धडाडली। विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत देवयानी फरांदे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांची खिल्ली उडवली असून परिसरातील मतदारांनी भाजपला निवडून आणण्याचे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले। अतिशय सुशील आणि ह्या नगरसेविका झाले की नगरसेवक यांना फ्री मिळतो या प्रभागाला, तो म्हणजे आमचा चंद्रकांत थोरात। ही जोडी प्रचंड ऊर्जावान आणि लोकप्रतिनिधी झाल्यानंतर केवळ आणि केवळ जनतेची सेवा करायची असते, हेच त्यांच्या नसानसामध्ये बिनलेलं आहे। तिसरा आपला लाडका उमेदवार म्हणजे सचिन मराठे। सचिन आमचा अतिशय धडाडीचा, आणि ह्या प्रभागामध्ये जर वेळ आली दोनाचे चार हात करण्याची तर सचिन सारखा पैलवान आम्ही ह्या ठिकाणी रणांगणामध्ये उतरवला आहे। मिलिंदच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आमचे भालेकर मामा आणि मामी एक सुसंस्कृत असा वारसा घेऊन हे तीनही उमेदवार तुमच्या समोर उभे आहेत। चौथा आमचा ह्या भागातला नाही मी उमेदवारी त्यांना देऊ शकत, मी दिलगिरी व्यक्त करते, आमचे संदीप भाऊ लेनकर। त्यांनी किती मनाचा मोठेपणा दाखवला आणि राजकारणामध्ये आता अशाच कार्यकर्त्यांची नेतृत्वाची खऱ्या अर्थाने गरज आहे। मी नाही पण हे तीन हे आपल्याला निवडून द्यायचे आहेत। माझी उमेदवारी असेल नसेल पण भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायचं आहे। मी नगरसेवक असलो नसलो परंतु माझी समाजसेवा कायमही चालू राहणार आहे। इतका चांगला सांस्कृतिक आणि सुसंस्कृत वारसा घेऊन पुढे चालणारा आमचा कवी मनाचा उत्तम लेखक माजी नगरसेवक सचिन आमचे संदीप भाऊ लेनकर यांच्या पाठीची ही बहीण खंबीर पद्धतीने उभी आहे। पालिकेवर जो भाजपचा जो झेंडा फडकणार आहे त्याचे तीन शिलेदार थोरातताई, माझा मित्र सचिन मराठे, मिलिंद भालेराव त्या दिशेनं रवाना झाले आणि पालिकेचे गेट उघडताना दिसते आणि हे तिघं तिथं पोहोचतानाचं चित्र मी पाहतोय। भाजपची एक हाती सत्ता आणण्यासाठी मला अभिमान आहे ताई, आपला प्रभाग क्रमांक 15 हा अग्रेसर आहे आणि इथं बाहेर बोललं जातं काट्याची टक्कर आहे, काट्याची लढत आहे। पत्रकार बांधव कुठे माझे पत्रकार बांधव, इथं जरी गर्दी पाहिली सगळं पाहिलं तर तुम्हाला वाटतं का काट्याची टक्कर आहे का काय? मला तर आज असं चित्र दिसतं टक्कर नावाचा प्रकारच नाही, तरी पण माझं नेहमीचं बोलणं काफील राहायचं नाही। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।